स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। तर बघा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन केंद्र सरकार बघू शकता मित्रांनो, जी भरती आहे केंद्र सरकारची स्टाफ सिलेक्शन मल्टीटास्किंग, त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो नॉन टेक्निकल स्टाफ हवालदार CBN, त्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर पदांसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तुमची जी लास्ट डेट ती कितीपर्यंत आहे आणि तुम्हाला मित्रांनो परीक्षा पद्धती कशी असणार आहे, तुमचं एज्युकेशन कसं असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल आयकॉनला प्रेस करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता तुम्ही इथं SSC MTS स्टाफ सिलेक्शन मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल एक्झामिनेशन बघू शकता। ठीक आहे, डेट ऑफ सबमिशन इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन बघू शकता 27/6/2024 ते 31/7/2024। लास्ट डेट बघू शकता 31/7/2024 ते बघू शकता लास्ट डेट। मित्रांनो, ऑनलाईन फी जी जमा करायची तुम्हाला 1/8/2024 ही फी जमा करायची आहे। ठीक आहे, आणि मित्रांनो ऑक्टोबर 2024 तुमची जी कॉम्प्युटर बेस आहे ती एक्झामिनेशन होणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो बघू शकता SSC MTSसाठी ही परीक्षा आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही आता इथं SSC MTS 10 सिटी वॅकन्सी इथं बघू शकता। MTSसाठी 4,887 वॅकन्सी आहेत, म्हणजे खूप वॅकन्सी आहेत मित्रांनो। हवालदार CBNसाठी बघू शकता 3,439 वॅकन्सीज आहेत। आणि मित्रांनो इथं बघू शकता की तुम्ही SSC या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो इथं कॅन्डिडेट तुम्हाला आता तुमची जी क्वालिफिकेशन असणार आहे ते काय लागणार आहे, शेड्यूल कसं असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला थोडा आपण अनस्किप नका करा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। ठीक आहे, तर व्हिडिओला आपण बघू शकता सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, तुमचं जे एज आहे ते एज तुम्हाला 18 ते 25पर्यंत एज तुमचं असणार आहे। ठीक आहे, MTSसाठी आणि हवालदारासाठी 18 ते 27 वर्ष तुमचं एज असणार आहे। तर मित्रांनो, तुमचं जे कास्ट वाईज आहे तर त्यांना इथं सूट देण्यात आलेली आहे। कास्ट वाईज SC ST इथं बघू शकता 5 इयर्स, OBC 3 वर्ष, PWD वगैरे 10 वर्ष, PWD SC ST 15 वर्ष इथं सूट देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही परीक्षा पद्धती ऑनलाईन असणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो पुढे बघा की तुम्हाला आता परीक्षा पद्धती कशी असणार आहे। तर मित्रांनो 10वी पासवर तुमच्या जागा आहेत 10वी 12वीवर। ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला इथं जे सेंटर देण्यात आलेले ते तुम्ही बघू शकता। इथं सेंटर कर्नाटका वगैरे केरला वगैरे सेंटर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो बघा, तुमचा जो पेपर असणार आहे पेपरबद्दल, तर मित्रांनो तुमचे 2 पेपर होणार आहेत। त्यात बघू शकता 45 मिनटामध्ये तुम्हाला 45 मिनटाचा तुमचा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर न्यूमेरिकल अँड मॅथ एलिजिबिलिटी, रिजनिंग एलिजिबिलिटी, तर मित्रांनो संपूर्ण इथं तुम्हाला हे असे पेपर द्यावे लागणार आहेत। त्यानंतर बघा जनरल अवेअरनेस बघू शकता 25 प्रश्न असणार आहे तुमचे 75 मार्काला। इंग्लिश लँग्वेजचे असणार आहे मित्रांनो, ग्रामर वगैरे जे असणार आहे 25 प्रश्न 75 मार्काला। तर कम्प्युटर बेस ही परीक्षा असणार आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला किती पास होण्यासाठी कमीत कमी किती लागणार आहे ते पण आपण बघणार आहोत। पुढे बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो फिजिकल, तुमचं जे फिजिकल आहे ते बघू शकता 1600 मीटर पुरुषांसाठी बघू शकता 15 मिनटामध्ये भरपूर आहे मित्रांनो। आणि 1 किलोमीटर 20 मिनटामध्ये महिलांसाठी बघू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो हाईट पण इथं तुम्ही बघू शकता। तुमची जी हाईट आहे ती हाईट तुम्हाला 157.5 सेंटीमीटर हाईट तुमची असणार आहे। आणि पुरुषांसाठी आणि महिलांसाठी बघू शकता 152 सेंटीमीटर। ठीक आहे, हाईट पण त्याला खूप कमी लागणार आहे। आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं पूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा। तर मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी पेपरमध्ये पास होण्यासाठी 30% मार्क्स आवश्यक आहेत। ओपनसाठी OBC WCसाठी 25% मार्क्स आवश्यक आहेत। ऑल कॅटेगरीसाठी 20%। ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा हा पेपर पॅटर्न असणार आहे। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। थोडा पण या व्हिडिओला अनस्किप न करता पूर्ण बघा। तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरून घ्या। ठीक आहे, तर मित्रांनो ही सर्वात मोठी भरती असणार आहे आणि तुम्हाला चलन फक्त 100 रुपये असणार आहे या फॉर्मचं चलन। त्यामुळे फी पण कमी आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सायबरच्या कॅफेवर जाऊन फॉर्म भरून घ्या। ठीक आहे, आणि मित्रांनो
जो तुमचा सब्जेक्ट आहे, जो तुमचा स्टडी आहे, तो स्टडी चांगल्या पद्धतीने करा आणि पेपर पास व्हा मित्रांनो. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ, लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा. म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.